हाय गाईज, मी आहे अंकिता. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण साडी रियूजची 100 चॅलेंज घेतली होती. ही आपली पहिली साडी आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी लाइनिंग कमर उंची प्लस 1 इंच असं कट करून घेऊया. आर्महोल 8 इंच, बस्टचा फोर्थ भाग आणि त्यामध्ये प्लस इंच ऍड करायचे. वेस्टचा फोर्थ भाग आणि त्यामध्ये प्लस इंच ऍड करायचे आणि बाहेरून 2.5 इंच मार्जिन. शोल्डर 8 इंच. खाली सेम घेऊन फ्रंट आणि बॅक आर्महोल चा आकार काढून घेऊया. गळा रुंदी घेऊया. फ्रंट नेकचा आकार देऊन आपण पुढचा आणि मागचा जो वरचा कमरेचा जो भाग आहे तिथून आपण कट करून घेऊया अस्तर. सर्व मापे आधी अस्तरवरती टाकूया. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट वेगळे करून फ्रंटचा आर्महोल कट करून घेऊया. पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्ही कट करून घेऊया. गळा रुंदी इथे मी 4 इंच घेतलेला आहे. पुढचा गळा आणि मागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी ठेवू शकता. इथे आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता साडीवरती आपण कटिंग करून घेऊया. साडीची जी प्लेन भाग होती ते मी कट करून घेतली आहे आणि जो प्रिंटेड भाग आहे त्याच्यावरतीच आपण पूर्ण ड्रेस करणार आहोत. लाइनिंग पार्ट आधी साडीवरती नीट ठेवून मार्क करून घेऊया आणि नंतर दोन्ही फ्रंट आणि बॅक पार्ट कट करून घेऊया. नेहमी माप टाकताना आधी लाइनिंग वरतीच माप टाकून नंतर मेन फॅब्रिक वरती ते कट करायला घ्या. इथे माझा दोन्ही पार्ट कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता तसा. कटिंग करून झाल्यानंतर साडीचा जो पदर आहे तो पिंक कलरचा आहे आणि मी अंब्रेला जो मी बनवणार आहे त्याच्यावरती आपण असं दोन्ही साईडला पिंक असं पार्ट येणार आहे पदराचा. आर्म होल पर्यंत ते शोल्डर पर्यंत पुढे आणि मागे दोन्ही साईडला. मी तसा लाइनिंग ठेवून त्या मापाने मी कट करून घेतलेला आहे फ्रंट आणि बॅक दोन्हीसाठी. आता आपण बॅक साठी पण सेम तसंच कट करून घेऊया. जॉईंट करताना पिंक कलरचा जो पदरेचा भाग आहे त्याच्यावरती जो आपला साडी आहे ते आधी जॉईंट करून घ्या. नंतर मग त्यावरती अस्तर ठेवून पूर्ण साईडने सिलाई मारून घ्या. एक साईड छोटीशी सोडून द्या कारण तिथून आपण पलट करणार आहोत. पूर्ण साईड पण तेवढी जागा सोडून द्या. त्यानंतर तिथून आपण पूर्ण फॅब्रिक उलट करणार आहोत. म्हणजे सिलाई जेणेकरून आतमध्ये राहणार आणि आपली धागा निघणार नाही. सिल्की साडीची धागा भरपूर निघते म्हणून. तुम्ही ओव्हरलॉक सुद्धा करू शकता जर तुम्हाला असं नको असेल तर. आणि जो राहिलेला भाग आहे त्याला सिलाई करून लॉक करून टाका तिथेच. साडी जेवढी लेंथ हवी होती तेवढी साडी मी कट करून घेतली आहे आणि वरून जो वरचा पार्ट आहे योक पार्ट तिथून आपण मेजरमेंट घेऊया की आपली लेंथ बरोबर येते का. लेंथ प्लस 1 इंच करायचे. जेवढी साडी आहे ते मी दोन्ही साडी ठेवून हाफ मध्ये कट करून घेतली आहे. इथे माझा ते 54 आलेलं आहे पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला दोन्ही. मग 1.5 इंचांवरती मार्क करून आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचे बॉक्स प्लेट सारखा. इथे बॉक्स प्लेट सारखा मी करून घेतलेला आहे.
लाइनिंग पण सेम आपण तसंच करून आतमधून जॉईन करून घेऊया. फक्त लाइनिंगची जी लेंथ आहे ते मेन फॅब्रिक पेक्षा 1-2 इंच कमीच ठेवायचे. आणि मग मेन फॅब्रिक आणि जो खालचा आहे प्लेटचा भाग तो आपण जॉईंट करून घेऊया. दोन्ही साईडला मी तसंच केलेलं आहे. बॅक साईडला मी झिप लावून घेतलेलं आहे. मी झिपचा व्हिडिओ नाही दाखवला, पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि जो बॉर्डर आहे तो आपण कट करून खाली जो बॉर्डर आहे त्याच्या वरती आपण हे लावूया, म्हणजे आपला बॉर्डर तो मोठा दिसेल आणि तेवढा हा बॉर्डर वेस्ट नाही जाणार. जेवढी साडीची बॉर्डर आहे छोटीशी वरच्या साईडला ते मी कट करून घेतलेली आहे. आणि आता आपण अशा पद्धतीने ते लावून घेऊया, सिलाई मारून घेऊया बॉर्डरला. दोन्ही साईडला सेम तसंच करायचंय. मी एकच पार्ट दाखवलाय आणि दुसरा पार्ट मी सेम तसंच तयार केलेला आहे. हे बघा आपला बॉर्डर इथे लावून झालेला आहे. जिथे खाली आपला प्लेटचा भाग आहे तिथे आपल्याला एक सिलाई मारून घ्यायची आहे. बॅकला मी झिप लावून घेतलेला आहे. दोन्ही शोल्डर जॉईंट करायचे आहेत. स्लीव्सची कटिंग करताना 3.5 वरती मार्क करून 8 इंच आर्महोल घेऊन 2.5 इंचावरती मार्जिन घ्यायचे आणि फ्रंट आणि बॅकचा आर्महोलचा शेप द्यायचा आहे. आपली स्लीव्सची जेवढी माप येणार तेवढं घेऊन तेवढ्या अर्ध्यावरती घेऊन 2.5 इंच खाली सोडायचंय. स्लीव्सला पण खाली मी पिंक कलरचा तो राहिलेला बॉर्डर आहे तो लावणार आहे. स्लीव्स जेवढं येणार तेवढं बॉर्डर आपण कट करून घेऊया. दोन्ही पार्टला आपण डबल फोल्डने फोल्ड करून मग सिलाई मारून घ्यायची आहे, कारण असल्या साडीची धागा भरपूर निघते. दोन्ही पार्ट बघा इथे मी जॉईंट करून दाखवले. माझे स्लीव्स असे दिसत आहेत. आता दोन्ही स्लीव्स आपल्या अंब्रेला आहे त्याला आपण अटॅच करून घेऊया. जो आपण अनारकली बनवणार आहे त्याला चेक करायचंय. जो फ्रंटवाला आर्म होलचा भाग आहे तो फ्रंटला यावा लागेल आणि जो बॅकचा आहे तो तिकडे. दोन्ही स्लीव्स लावून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला सिलाई स्लीव्स लावून घेतल्यावरती अशी दिसते. साईड फिटिंग करायच्या आधी कमरेच्या खाली आपण 3 या 4 इंचावरती मार्क करून घेऊया आणि साईडला एक मार्किंग करून घ्यायचंय, जेणेकरून आपला धागा जास्त निघणार नाहीये. दोन्ही साईडला मी मारून घेतलाय आणि फिटिंगचा एक मार्क करून घेतलेला आहे. खाली 3 या 4 इंचापर्यंतच फक्त दोन्ही साईडला. जेवढी तुमची फिटिंग असणार तेवढं तुम्ही घ्यायचंय. आणि जो मेन फॅब्रिक आहे आता ते आतमध्ये टाकून फक्त अस्तरला सिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मेन फॅब्रिकला. दोन्ही जॉईंट करायचं नाहीये, दोन्ही वेगळे वेगळे सिलाई मारून घ्यायची.